नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामध्ये सराव संच 7.2 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिला आहे? 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर असल्यास बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल? ओके. 1 लिटरला प्रमाण किती घ्यायचं आहे? 1000 घन सेंटीमीटर. ओके, असं प्रमाण दिलं आहे त्यांनी. तर आपल्याला बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल काढायचं आहे. आपल्याला काय दिलं आहे? 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं? किती लिटर पाणी मावेल म्हणजे आपल्याला शंकू जो छेद आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल किती लिटर पाणी मावेल हे काढायचं आहे. त्यासाठी शंकूचं घनफळच काढावं लागणार आहे. ओके, म्हणजे शंकुछेदाचं घनफळ काढावं लागणार आहे. त्यामुळे शंकुछेदाच्या घनफळाचं सूत्र माहीत असायला पाहिजे. काय सूत्र आहे ते? सर्वप्रथम सूत्राच्या आधी जेवढं काही दिलं असेल प्रश्नामध्ये तेवढं लिहून घेऊया. आधी शंकुछेदाची उंची h बरोबर 30 सेंटीमीटर दिली आहे. त्याच्यानंतर 2 त्रिज्या आहेत. पहिल्याला R1 म्हणूया आणि दुसऱ्याला R2 म्हणूया. ओके, पहिली त्रिज्या काय R1 बरोबर 14 सेंटीमीटर, दुसरी त्रिज्या काय R2 बरोबर 7 सेंटीमीटर. आता शंकुछेदाचे घनफळाचं सूत्र. ओके, शंकुछेदाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे? 1/3 पाय h कंसामध्ये R1चा वर्ग अधिक R2चा वर्ग अधिक R1 इंटू R2. ओके, आणि कंस पूर्ण. आता कंसामध्ये किमती आपण भरूया. तर गुणिले पायची किंमत किती घेऊया? 22/7 घेऊया. ओके, आता एचची किंमत किती आहे? उंची किती आहे? 30 सेंटीमीटर. कंसामध्ये R1 किती आहे? 14. 14चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 14 गुणिले 7. ओके, याने भागवले 3 1 3 3 1 3 3 0 0. ओके, तर 22 गुणिले 10 किती? 220 भागिले 7. कंसामध्ये 14चा वर्ग किती होतो? 196 अधिक 7चा वर्ग किती? 49 अधिक 14 किती होतात? 98 होतात. ओके, त्याच्यानंतर या तिघांची बेरीज करायची आहे. 220 भागिले 7 गुणिले इथे बाहेर लिहूया 343. ओके, आता 7ने भाग जातो काय बघूया. 7 1 7 7 चौक 28. ओके, 30 63 राहिले. 7 9 63. ओके, तर शिल्लक करायला 220 गुणिले 49. या दोनचा गुणाकार किती येतो? 10,780 सेंटीमीटर क्यूब म्हणजे घन सेंटीमीटर. आता त्याने काय दिलं आहे? 1 लिटरला 1000 घन सेंटीमीटर. हे बघा, 1 लिटरला 1000 घन सेंटीमीटर. तर किती लिटर पाणी मावेल ना? मग आपण भागिले 1000 करूया. ओके, म्हणजे आपल्याला समजेल किती लिटर पाणी मावेल ते. म्हणून काय 10,780 भागिले 1000. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता यांच्या दोघांचा भागाकार किती येतं? 10.78 लिटर पाणी मावेल. ओके, शंकुछेदामध्ये. धन्यवाद.